महावितरणची अभय योजना 2024। प्रिय महावितरण वीज ग्राहक, महावितरणची अभय योजना 2024 आलेली आहे। पात्रतेचे निकष दिनांक 31 मार्च 2024 रोजी किंवा त्यापूर्वी कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केलेले सर्व उच्च दाब व लघुदाब ग्राहक, कृषी व सार्वजनिक वीज पुरवठा ग्राहक वगळून या योजनेत सहभागी होण्यास पात्र असतील। महावितरणच्या WSS ग्राहक पोर्टल वरून किंवा मोबाईल ॲप द्वारे या योजनेसाठी अप्लाय करू शकता। सजनी ग खचलो मी लई थक बाकी झाली, सजनी ग खचलो मी लई थक बाकी झाली, नका बोलू धनी असं अभय योजना आली, नका बोलू धनी असं अभय योजना आली। योजना अल्प कालावधीसाठी असून अंतिम तारीख 31 मार्च 2025 आहे। योजनेचे फायदे आणि निकष: ग्राहकांनी देय असलेल्या रकमेतून संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ केले जाईल आणि संपूर्ण मूळ थकबाकी रक्कम भरल्यानंतर कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केलेल्या तारखेपासून अर्जाच्या तारखेपर्यंत कोणतेही व्याज आकारले जाणार नाही। ग्राहकांना थकबाकीची देय रक्कम संपूर्ण एक रकमी भरण्याचा महावितरणच्या WSS ग्राहक पोर्टल वरून किंवा मोबाईल ॲप द्वारे या योजनेसाठी अप्लाय करू शकता। काय करू कसं करू काहीच सुचेना, काही दिशेला काही आशा दिसेना, काय करू कसं करू काहीच सुचेना, काही दिशेला काही आधार दिसेना, बरं झालं राणी अभय योजना आली, बरं झालं राणी अभय योजना आली, इतक्या दिवस जीव माझा होईवर खाली, इतक्या दिवस जीव माझा होईवर खाली, बघा बघा लोक कशी ऑफिसला गेली, अधिक माहितीसाठी लोक ऑफिसला गेली। उच्च दाब ग्राहकांनी मूळ थकबाकी एक रकमी भरल्यास त्यावर 5% अतिरिक्त सवलत मिळेल। तसेच लघुदाब ग्राहकांनी मूळ थकबाकी एक रकमी भरल्यास त्यावर 10% अतिरिक्त सवलत मिळेल। योजना अल्प कालावधीसाठी असून अंतिम तारीख 31 मार्च 2025 आहे। अधिक माहितीसाठी नजीकच्या महावितरण कार्यालयात संपर्क साधावा। महावितरणच्या WSS ग्राहक पोर्टल वरून किंवा मोबाईल ॲप द्वारे या योजनेसाठी अप्लाय करू शकता। महावितरणची अभय योजना 2024।